नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिलराज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 23 जुलै. उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज. आज राज्यात वारे वाहतील. वाऱ्याचा वेग जास्त राहील. अंदाजे वाऱ्याचा वेग ताशी 50 ते 60 किलोमीटर राहील. तसेच आज रायगड, मुंबई व उपनगरात डहाणू, पालघर, नाशिक तसेच पुणे, सातारा यांच्या घाटमाथ्यावर, तसेच नंदुरबार, जळगाव, धुळे तसेच नागपूर, भंडारा या जिल्ह्यांचा उत्तर भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी विजांसह मुसळधार पावसाची शक्यता राहील. एखादे दुसरे ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच कोल्हापूर व बेळगाव या जिल्ह्यांचा पश्चिम भाग, तसेच बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ तसेच नागपूर, भंडारा या जिल्ह्याच्या इतर भागात, तसेच गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड तसेच हिंगोली जिल्ह्याचा दक्षिण भाग, तसेच परभणी, वाशिम, जालना, संभाजीनगर या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर, बेळगाव या जिल्ह्यांचा पूर्व भाग, अहिल्यानगर, बीड तसेच सोलापूर जिल्ह्याचा उत्तर भाग, हिंगोली जिल्ह्याच्या इतर भागात या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील. तसेच बार्शी तालुक्यात हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील. स्थानिक वातावरणानुसार काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक ते हलक्या पावसाची शक्यता राहील. तसेच उद्या दिनांक 24 जुलैपासून पुढील काही दिवस राज्यात खानदेश व विदर्भ विभाग सोडून राज्याच्या दक्षिण भागाकडून भाग बदलत तापमानात वाढ होत राहील. तसेच दक्षिणेकडील राज्यात पुढील काही दिवस तापमानात वाढ राहील. तसेच आज एक कमी दाबाचे क्षेत्र राजस्थान राज्यात असून त्यामुळे आपल्या राज्यात वातावरणात सतत बदल होत असून त्या अनुषंगाने दिलेल्या अंदाजात थोडाफार बदल होऊ शकतो. तसेच दिनांक 26 जुलैपासून 29 जुलैपर्यंत राज्याच्या बऱ्याच भागात पाऊसमानात वाढ राहील. त्यानंतर राज्याचा पश्चिम भाग, विदर्भ, खानदेश या विभागात भाग बदलत पुढील 3 ते 4 दिवस जोरदार पावसाची शक्यता राहील. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व इतरांना शेअर करा. धन्यवाद.